फ्रेंड्स, एकदम कलरफुल रेनबो सॅलड आज आपण बघणार आहोत। दिसायलाही अतिशय सुंदर असं हे रेनबो सॅलड आहे। आता ह्याचं सगळ्यात प्रथम आपण ह्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया। या ठिकाणी बारीक चिरलेला टोमॅटो आहे, त्यानंतर बारीक चिरलेली काकडी, बारीक चिरलेली सिमला मिरची आहे, बारीक किसलेलं गाजर आहे, हा किसलेला आवळा आहे, चवीपुरती साखर, त्यानंतर ह्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या बिया आहेत, मीठ आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर वरून सजावटीसाठी, बारीक किसलेलं बीट आहे आणि ही इथे जवसाची तयार चटणी आहे। आता आपण हे कसं करायचं हे बघूया। सर्वात प्रथम टोमॅटोचे तुकडे एका बाउलमध्ये काढून घेतले, त्यामध्ये बारीक चिरलेली काकडी घालणार आहोत। सिमला मिरची मुद्दाम कच्चीच वापरली आहे, त्यामुळे ती खाताना थोडीशी कुरकुरीत लागते आणि त्यामुळे मजा येते। त्याच्यावर किसलेलं गाजर घालणार आहोत, ह्याच्यात चवीपुरतं मीठ, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सैंधव पण वापरू शकता। ह्यामध्ये आपण मुद्दाम आवळ्याचा वापर केलेला आहे। लिंबाचा वापर आपण नेहमीच करतो, परंतु ज्या सीझनमध्ये आवळे मिळतात त्यामध्ये नक्की आवळ्याचा वापर करावा। लिंबापेक्षाही अधिक सी व्हिटॅमिन असलेला हे फळ आहे। चवीपुरती साखर, ह्या सगळ्या प्रकारच्या तेलबिया सुद्धा आपल्याला प्रोटीनसाठी अतिशय उपयुक्त आहेत। वेगवेगळ्या प्रकारच्या मिक्स सीड्स जशा आपण वापरल्या तसंच त्यांच्याबरोबर तुम्ही अक्रोडाचे बारीक केलेले तुकडे, बदामाचे तुकडे किंवा चीजचे बारीक केलेले तुकडे हेही तुम्ही त्याच्यामध्ये वापरू शकता। हे सगळं वापरल्यामुळे प्रोटीनचं प्रमाण वाढेल। शिवाय उत्तम प्रकारचं ओमेगा 3 फॅटी ॲसिड देणारी ही जवसाची चटणी। जवस ही गोष्ट खरं तर आपल्या आहारात फार पूर्वीपासून होती, पण अलीकडच्या काळात ते फार मागं पडलं आणि आता तर आपण फार विसरूनच गेलोय। तर ह्या प्रकारच्या चटणींचा वापर, मग ती तुम्ही तिळाची वापरू शकता, कारल्याची वापरू शकता। त्याच्यामुळे ओमेगा 3 फॅटी ॲसिड तर मिळेलच, शिवाय एक अतिशय सुंदर अशी चव पण त्या सॅलडला येते। त्यामुळे त्याचा नक्की वापर करून बघा। हे सगळं झाल्यानंतर सगळ्यात शेवटी आपण थोडंसं वरनं बीट घालणार आहोत। फार बीट जास्त असेल तर ते सगळ्याच सॅलडला फार लाल रंगाचा करून टाकतं, त्यामुळे इथे जर आम्ही कमी वापर केलाय आणि ते वरती टाकल्यामुळे एकदम रंगीबेरंगी छान दिसेल। सर्वात शेवटी आपण कोथिंबीर घालणार आहोत, ज्याच्यामध्ये फोलिक ॲसिड मोठ्या प्रमाणामध्ये आहे। रंगीबेरंगी इतकं कलरफुल सॅलड बघून तुमच्या घरातली मुलं अतिशय खुश होतील आणि भरपूर सॅलड खातील। त्यामुळे आपलं एकदम कलरफुल रेनबो सॅलड तयार। हे जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। ह्या रेसिपीज करून बघा। ह्या रेसिपीज कशा वाटल्या त्या मला अगदी जरूर कळवा।